संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकंदरीतच विधानसभेची हवा आहे आणि महाराष्ट्रातील महत्वाकांक्षी जिल्हा म्हणून हा बुलढाणा जिल्हा ओळखला जातो. खरं तर बुलढाणा जिल्ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे मातृतीर्थ जिल्हा म्हणून ओळखला जातो. राष्ट्रमाता जिजाऊ यांचं माहेरघर हे म्हणून बुलढाणा जिल्हा सिंदखेड या ठिकाणी आहे. आणि अशातच जयश्रीताई शेळके यांचं नाव बुलढाण्यातून उभाटा या पक्षाकडून जाहीर झालेलं आहे. आपण जर एकंदरीत विचार केला तर यावेळेस जिजाऊंच्या लेकीला या ठिकाणी मान मिळाला आहे. आपल्यासोबत आहे जयश्रीताई शेळके. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय त्यांची रूपरेषा आहे, काय अजेंडा आहे या विधानसभेसाठी. ताई, सर्वप्रथम आपला विधानसभेत आपलं स्वागत. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. ताई, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची या ठिकाणी जिल्ह्यामध्ये एकलहाती सत्ता आहे. अशातच आपण सुद्धा काँग्रेसमध्ये सक्रिय म्हणून आहे. सामाजिक कार्य आपलं खूप वेगात आहे. जिजाऊ ब्रिगेड पासून आपण सुरुवात केली आहे. सामाजिक दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून आपण जिल्हाभरच आपला नेटवर्क आहे. यावेळेस मात्र मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये लेकीला मान मिळाला. सर्वप्रथम काय सांग? खरं म्हणजे मी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांची मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करते. शिवसेनेची बुलढाणा जिल्ह्यातील पहिली महिला उमेदवार म्हणून मला या ठिकाणी सन्मान जो काही दिलाय पक्षाने, आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या सर्व सन्माननीय वरिष्ठ नेत्यांनी जो काही विश्वास दाखवलाय ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि नक्कीच आम्ही महाविकास आघाडीचे सगळे पदाधिकारी मिळून हा विश्वास सार्थ ठरवणार आहोत. ताई, काय अजेंडा असणार आहे आपला या विधानसभेसाठी, इथल्या मतदारांसाठी किंवा एकंदरीत बुलढाणा शहरासाठी? एक लक्षात घ्या, बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये आज जी काही लढत आहे ती लोकशाही विरुद्ध हुकुमशाही, लोकशाही विरुद्ध गुंडशाही अशा प्रकारची ही लढत आहे. आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघ हा शांतताप्रिय मतदारसंघ होता, परंतु मागच्या 5 वर्षामध्ये या बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये एक अतिशय वातावरण कलुषित करण्याचं काम, जातीय तेढ निर्माण करण्याचं काम या ठिकाणी झालंय. ते निश्चितच त्यामध्ये आम्ही बदल करणार आहोत. आणि आमचं जे काही बुलढाणा विधानसभा मतदारसंघ जो शांतताप्रिय सुसंस्कृत मतदारसंघ म्हणून यापूर्वी ओळखला जायचा, ती बुलढाणा विधानसभा मतदारसंघाची ओळख पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कटिबद्ध आहोत. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जो काही एक आव आणला जातोय की खूप मोठ्या प्रमाणात विकास कामं झाली, आकडा फुगवून सांगितला जातोय, त्यामागे एक खूप मोठं भ्रष्टाचाराचं एक गौड बंगाल आहे. आणि ते नक्कीच जनतेला माहीत झालंय. जनता सुज्ञ आहे. जनता निश्चितच या लोकांना जे जनतेला त्या ठिकाणी कुठेतरी जनतेची फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात विकास कामांच्या नावाखाली, मोठमोठ्या कोट्यावधींच्या आकड्यांच्या नावाखाली, जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार. तुम्हाला असं काय वाटतं की बुलढाणा शहरामध्ये किंवा या मतदारसंघामध्ये विकास कामं कोणती व्हायला पाहिजे ती झाली नाही? एक लक्षात घ्या की बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये जे सांगितल्या गेले त्यापेक्षा फार परिस्थिती वेगळी आहे. अनेक कामांच्या वर्क ऑर्डर अजून झालेल्या नाहीत. अनेक कामांचं केवळ भूमिपूजन करून त्या ठिकाणी पाट्या लावण्यात आल्यात. काही कामं ही केवळ कागदोपत्री झाली आहेत, प्रत्यक्षात ती कामं अस्तित्वात आलेली नाहीत. आम्ही मागणी केली आहे, पक्षाच्या नेत्यांनी मागणी केली आहे, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी मागणी केली की तुम्ही या कामांची श्वेतपत्रिका काढा, दाखवा तुम्ही किती कामं प्रत्यक्षात केली, किती त्या ठिकाणी गौडबंगाल झालेलं आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होऊ दे. आपण सुद्धा काँग्रेसमध्ये असताना विरोध केल्याचं या ठिकाणी दर्शवलं होतं. अनेक मोर्चे सुद्धा आपण काढलेत आहेत. त्यांची काय मनोवृत्ती आहे, काय मानसिकता आहे, मला असं वाटतं की मागच्या 5 वर्षामध्ये महायुतीच्या या विद्यमान आमदारांनी ती त्यांची वेगवेगळ्या वक्तव्याच्या माध्यमातून दाखवलेली आहे. त्याच्यामुळे बुलढाणा विधानसभा मतदारसंघामधल्या सगळ्या मतदारांना निश्चितच त्या ठिकाणी पश्चाताप होत असेल, परंतु त्याची परतफेड या विधानसभा निवडणुकीमध्ये नक्कीच मतदार करतील आणि योग्य निर्णय मतदारांच्या माध्यमातून घेतला जाईल. शेवटी काय की ज्याची जेवढी कुवत आहे तो त्या पद्धतीने बोलतो, त्याच्यामुळे त्यावर आपण जास्त काही भाष्य करण्याची गरज नाही. आताही आपण काँग्रेसमध्ये सतत अनेक वर्षापासून होत्या. अचानक आपण उभाटा म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. काय एकंदरीत त्याच्या पाठीमागचं? एक लक्षात घ्या की ही विधानसभेची निवडणूक आम्ही सगळेच पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल, त्याचबरोबर उभाटा असेल किंवा राष्ट्रवादी असेल, आम्ही सगळेजण मिळून महाविकास आघाडी म्हणून ही निवडणुकीला या सामोरे जातोय. महाविकास आघाडी हा आमचा आजचा पक्ष आहे आणि या महाराष्ट्राची अस्मिता कायम राखण्यासाठी, या गद्दारांना गाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज मला उमेदवारी मिळाली.
ही जागा शिवसेनेची होती. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी निर्णय घेतला की ही जागा शिवसेनेची आहे, मी काँग्रेसमध्ये जरी काम करत असले तरी मग उबाठाची मला उमेदवारी देण्यात आली. आणि आज शेवटी आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत, वेगळं असं त्यामध्ये काही नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही तिन्ही पक्षाचे पदाधिकारी आणि आमचे सहकारी सगळे पक्ष आम्ही मिळून महाविकास आघाडीची ही जागा अतिशय ताकदीने खूप चांगल्या मताधिक्याने निवडून आलो. आताही आपण या ठिकाणी जर बघितलं तर बुलढाणा या शहरामध्ये अनेक पुतळ्यांचं काम झालेलं आहे, सुशोभीकरण झालेलं आहे. एकंदरीत आपण सुद्धा यांच्या विरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं. काय नेमकं ते प्रकरण होतं, काय त्याला असं कुठला त्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता? नाही, एक लक्षात घ्या की बुलढाणा शहरामध्ये अनेक महामानवांचे पुतळे या ठिकाणी उभारले गेले, त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. आणि या महामानवांचे पुतळे जे उभारले गेले ते लोकवर्गणीतून झालेले पुतळे आहेत. ते अनेक लोकांनी आपापल्या त्या ठिकाणी लोकवर्गणीतून काही ना काही त्यांनी त्यांचं योगदान त्याच्यामध्ये दिलंय, फुल ना फुलाची पाकळी. आणि प्रत्येकाच्या त्या ठिकाणी योगदानातून, लोकांच्या जनतेच्या योगदानातून त्या पुतळ्यांची उभारणी झाली आहे. आणि कुठे जिथे सौंदर्यीकरण झालंय त्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. त्या दर्जाची जी कामं व्हायला हवी होती ती झालेली नाही. आपण पाहिलं अलीकडेच की मालवणला छत्रपती शिवरायांचा पुतळा, ज्याचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं होतं. अवघ्या 8 महिन्यामध्ये तो पुतळा कोसळला. आम्ही मागणी फक्त एवढी केली होती की या पुतळ्यांच्या संदर्भामध्ये कुठेही विटंबना होऊ नये, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी या सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे, एवढीच आमची मागणी होती. कारण शेवटी हा सगळ्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि महामानव हे आमची अस्मिता आहे. त्याच्यात त्यांना कुठेही त्यांची ती प्रतिमा डागाळता कामा नये, कुठेही अवमान होता कामा नये, एवढीच एक आमची भूमिका होती. ताई, आपण एक महिला आहे आणि या मतदारसंघामध्ये महिलांसाठी जे करायला पाहिजे होते, महिलांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी खरंच हे आमदारांनी केले असं वाटते का? ते मला असं वाटतं की तुम्ही जनतेमध्ये जर गेला तर तुमच्या लक्षात येईल, जनतेमधून खूप मोठ्या प्रमाणात रोष आहे, प्रामुख्याने महिलांमधूनही रोष आहे. एकंदरीतच महायुतीच्या काळामध्ये राज्यभरामध्ये तुमच्याही लक्षात आलं असेल की मोठ्या प्रमाणात महिलांवरच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली. लाडकी बहीण म्हणत असले तरी लाडक्या बहिणीला सुरक्षा पुरवण्यामध्ये हे सरकार सपशेल अपयशी ठरलंय. आणि मग कुठेतरी त्याची भरपाई करायची म्हणून मग योजनेच्या माध्यमातून महिलांना त्या ठिकाणी मतदार म्हणून ते खेचण्याचं काम एक महायुतीचं सरकार करते. अर्थात त्याला ते यश येणार नाही, कारण महिला पण हुशार आहेत. महिलांनाही माहिती आहे की एका हाताने 1500 देऊन दुसऱ्या हाताने 15,000 काढून घेण्याचं काम केलं जातंय. महिलांच्या बाबतीत तर हे सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्येही ज्या पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी, महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी, महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि युवकांच्याही स्वावलंबनासाठी काही रोजगार निर्मितीची कामं व्हायला हवी होती, नवीन प्रोजेक्ट यायला होते, MIDC व्हायला हवी होती, हे काहीच झालेलं नाही. काय वाटते तुम्हाला, जनतेनं काय म्हणून स्वीकारलं पाहिजे? एक लक्षात घ्या की मी जनतेच्या समोर आहे, मतदार सुज्ञ आहेत. आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा लोकांसमोर या निवडणुकीला सामोरे जातोय, त्याच्यामुळे आमच्या समोर आम्ही एकच अजेंडा घेऊन जातोय की आम्हाला महाराष्ट्राची अस्मिता वाचवायची. आम्हाला महाराष्ट्राची अस्मिता ही त्या ठिकाणी गहाण ठेवायची नाहीये. काही लोकांनी गद्दारी केलेली आहे, तर स्वाभिमान विरुद्ध गद्दार अशी ही लढाई आहे. आणि या लढाईमध्ये निश्चितच जनता ही स्वाभिमानाच्या बाजूने राहील. ताई, शेवटचा प्रश्न, तुमचं काय व्हिजन असणार आहे या मतदारसंघाचं? या मतदारसंघामध्ये एक शाश्वत विकासाचा पाया रोवला गेला पाहिजे, यासाठी निश्चितच प्रयत्न करेल. त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी आज शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, उत्पादन मूल्याच्या दुप्पट त्या ठिकाणी उत्पादन खर्चाच्या दुप्पट भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोग लागू झाला पाहिजे. हे महाविकास आघाडीने त्या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं की आम्ही स्वामीनाथन आयोगाच्या पूर्ण शिफारसी लागू करू. लाडक्या बहिणीचे जे काय आज हे 1,500 रुपये सांगतायत, महाविकास आघाडी च्या सगळ्याच वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की आमचं सरकार येत असेल तर आम्ही ती रक्कम दुप्पट करणार आहोत, तरुणांच्या हाताला रोजगार देणार आहोत. त्याचबरोबर शेतीच्या सिंचनाच्या संदर्भामध्ये आजही प्रामुख्याने बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये पाहिजे तसे प्रयत्न झालेले नाही, जे अतिशय महत्त्वाचे आहे. या सगळ्याच बाबींना समोर ठेवून निश्चितच भविष्यामध्ये आमची वाटचाल राहणार. नक्कीच. तर ह्या होत्या जयश्रीताई शेळके. त्यांना उभाटा या पक्षाकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांचं व्हिजन हे विकासात्मक व्हिजन आहे. महिलांचं सक्षमीकरण असेल आणि बुलढाणा मतदारसंघातील जे विकास कामं झालेच नाही, फक्त उधो केलेलं आहे,
त्यांचं ते पूर्ण करण्याचं व्हिजन या ठिकाणी आहे, असंच म्हणता येईल. आपण बघत आहात आपला विदर्भ लाईव्ह, प्रत्येक क्षण आपल्यासोबत.